अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. भक्त हो, 5 डिसेंबरला म्हणजे या दिवशी मंगळवार आहे. या दिवशी कालभैरव जयंती आहे. यालाच कालाष्टमी म्हणतात किंवा भैरव जयंती म्हणतात. तर कालभैरव जयंती आपण घरच्या घरी कशी साजरी करावी? कालभैरव हा भगवान शिवांचा 5वा अवतार आहेत आणि या दिवशी जर आपण घरच्या घरी विशेष पूजा वगैरे केली तर आपल्यावरती कालभैरवाची कृपादृष्टी होते आणि खरंच जी काही तुमची नडलेली कामे आहेत, प्रत्येकाच्या मागे काही ना काही समस्या असतात. जसे की सर्वांनाच पितृदोष असतो, काहींच्या घरामध्ये सतत वादविवाद होतात. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणी मुद्दामून त्रास देत असेल, तुमच्या मागे काही कारणास्तव कोर्ट कचेरी लागलेली आहे किंवा तुम्हाला जर काही शारीरिक त्रास असेल, अकस्मात बऱ्याच घरामध्ये खूप कमी वयात मृत्यू होतात, याचे सुद्धा कारण मी तुम्हाला सांगते. आणि त्याचबरोबर नजरदोष, ही जी काही कारणे आहेत यावरती आपल्याला कालभैरव जयंतीला विशेष सेवा करायची आहे. आणि त्याचबरोबर कालभैरवांचा प्रत्येकाच्या घरामध्ये फोटो मूर्ती नसेल तर आपण कोणत्या देवाची सेवा करायची, पूजा मांडणी कशी करायची, त्याचबरोबर कोणकोणत्या सेवा करायच्या, काही चुका टाळायच्या, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. तर कालभैरव हा भगवान शंकरांचाच 5वा अवतार आहे आणि याच्या मागे एक कथासुद्धा आहे. ज्यावेळी सर्व ऋषीमुनी या पर्वतावर जमले असता त्यांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला की सर्व देवात सर्वश्रेष्ठ कोण? तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मदेवात श्रेष्ठत्वावरून वाद झाला. त्यावेळी सर्व 4 वेदांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी मात्र श्री शिवशंकर सर्वश्रेष्ठ आहेत असे सांगितले. ते ऐकून दोघे देव शिवनिंदा करू लागले. तेव्हा श्री शिवशंकरास भयंकर क्रोध उत्पन्न होऊन भैरव उत्पन्न झाला. त्यास कालभैरव असे म्हणतात किंवा याला भैरवसुद्धा म्हणतात. भैरवाची अशी वेगवेगळी नावे आहेत. माता दुर्गेची सुद्धा पूजा करण्याचा नियम आहे. हिंदू कॅलेंडरनुसार कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी साजरी केली जाते. शिवशंकराचे रुद्ररूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते. कालभैरवाला काशीचा कोतवाल असे सुद्धा म्हणतात. तर खूप जणांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो की कालाष्टमी शुभ असते का अशुभ? तर कालाष्टमी ही तिथी शुभ असते. हा दिवस भगवान कालभैरवांची प्रार्थना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस आहे आणि तुम्ही मनोभावे जी काही भगवान कालभैरवांची प्रार्थना पूजा वगैरे कराल, जे काही स्तोत्रमंत्र कराल तर तुम्हाला त्याचे निश्चितच फळ मिळते. तर आपल्याला आपल्या घरामध्ये कालाष्टमी साजरी करायची आहे, कारण या दिवशी कालभैरवांची जयंती आहे आणि प्रत्येक महिलेने आपल्या सुखी संसारासाठी पूजा करावी. जर तुमचं ग्रामदैवत कालभैरव असतील तर तुम्ही मग तुमच्या गावी जाऊन दर्शन घेऊ शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या भागामध्ये कालभैरवांचे मंदिर असेल तर तुम्ही या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या. या ठिकाणी तुम्हाला पूजा वगैरे करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता. पण आता ज्यांच्याकडे कालभैरवांची मूर्ती, फोटो नाही आहे त्या सर्वांनी सेवा करावी. तर तुमच्या देवघरामध्येच तुम्ही सेपरेट पूजा मांडणी करा. छोटासा पाट चौरंग घ्या, त्यावरती पांढरे किंवा मग पिवळे वस्त्र घालून घ्या. पाटाच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने कालभैरवांची लवकर कृपा होते. ते लवकर आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यानंतर तुम्हाला एका ताटात किंवा ताम्हणामध्ये आपल्या घरामध्ये जे देवघरातील शिवलिंग आहे, महादेवाची पिंड, तर याचीच आपल्याला कालभैरव म्हणून सेवा करायची आहे. कारण महादेवाचाच 5वा अवतार हे कालभैरव आहेत. ज्यांच्याकडे कालभैरवांची मूर्ती आहे, आता ज्यांचं ग्रामदैवत कालभैरव आहे त्यांच्याकडे असेल तर त्यांनी मग कालभैरवांचीच मूर्ती किंवा मग फोटो घ्यावा. पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी महादेवाची पिंड घ्यायची. मग आपल्याला नंतर शुद्ध पाण्याने आधी आपल्याला अभिषेक करायचा आहे. हे करत असताना तुम्ही ओम नमः शिवाय
हा मंत्र म्हणू शकता, किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणू शकता, किंवा मग कालभैरवांची आवडती प्रार्थना शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करायचा दुधाने, पाण्याने, पंचामृताने, त्याचबरोबर मधाने आणि गुळाच्या पाण्याने, म्हणजेच उसाचा रस मिळत असेल तर तो घेऊ शकता. अभिषेक झाल्यानंतर पिंड स्वच्छ पुसून घ्यायची. नंतर जे आपण चौरंगावरती पांढरं वस्त्र घालून घेतलेलं आहे त्यावरती मधोमध 11 तांदळाच्या अक्षदा ठेवा. त्यावरती महादेवाची पिंड ठेवा आणि मग याला भस्म लावून घ्या. पांढरं फूल अर्पण करा. त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे, त्यावरती थोडंसं हळदी कुंकू घालून घ्यायचं, भस्म घालून घ्यायचा आणि 11 काळे उडीद घ्यायचे, 11 काळे तीळ घ्यायचे. ते उजव्या हातात घेऊन जो नारळ आहे तो सुद्धा उजव्या हातामध्येच घ्यायचा आहे आणि तुम्हाला कालभैरवाला प्रार्थना करायची आहे, हे देवा माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, जे काही विघ्न आहेत हे पूर्णपणे नष्ट करा. तुमची कृपादृष्टी होऊ द्या आणि माझ्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करा. मी तुमची भोळ्या भाबड्या भक्तीने पूर्ण श्रद्धेने आज जयंती साजरी करत आहे. या पद्धतीने एक प्रार्थना करा, मनापासून सेवा करा. तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येईल, कारण ही सेवा आपल्याला वर्षातून एकदाच करता येते कालभैरव जयंतीला. आणि तो नारळ तुम्हाला त्याच पाटावरती, म्हणजे जी पूजा ठेवलेली आहे तिथेच ठेवायचा आहे. तो नारळ त्या दिवशी तिथेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ फोडून आपल्या घरातील सर्वांनी याचा प्रसाद खा. त्यानंतर तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. एक तर तुमच्या आसपास कुठे तुमच्या दारात जर काळं कुत्रं येत असेल, ज्याला श्वान म्हणतो आपण, तर अशा काळ्या कुत्र्याला तुम्हाला गोड पोळी खाऊ घालायची आहे. म्हणजेच पोळी करताना त्यामध्ये थोडीशी साखर भरून पोळी तयार करा, किंवा मग तयार पोळीवरती थोडीशी साखर घ्या आणि अशी तुम्हाला गोड पोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे. शक्यतो काळ्या कुत्र्याला खाऊ घाला आणि नसेल तर मग जे कुठलं कुत्रं असेल त्याला तुम्ही ही पोळी देऊ शकता. पण अजून एक उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आणि ही पूजा मांडणीसुद्धा तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायची आहे. म्हणजेच 5:30च्या नंतर, सायंकाळी 5:30 नंतर ही पूजा करा. त्यानंतर जर तुमच्या गावामध्ये मंदिर वगैरे असेल तर तिथेसुद्धा जाऊन दर्शन घेऊन या आणि त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. श्री कालभैरव अष्टक स्तोत्र जे आहे, ओम देवराजी सेव्यमान पावनाग्री पंकजम व्यालयज्ञसूत्रमेंदुशेखरम कृपाकरम, हे जे काशिकापुराधीनाथ कालभैरवम भजे, हे जे कालभैरव अष्टक स्तोत्र आहे हे दररोज केंद्रामध्ये आरती झाल्यानंतर घेतलं जातं. अवश्य तुम्ही सायंकाळी, जर तुमच्या येथे भैरव मंदिर नसेल तर मग तुम्ही स्वामींचं केंद्र मठ असेल या ठिकाणी सायंकाळच्या आरतीला अवश्य जा. तुमची उपस्थिती इथे जाऊन जर तुम्ही दिली तर कालभैरव हे स्वामी महाराजांचे गृहमंत्रालय आहे असे महाराजच म्हणतात. त्यामुळे महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही तुमची सेवा जरी दिली तरीसुद्धा कालभैरव प्रसन्न होतील. त्यानंतर तुम्हाला स्वतःच्या घरात सायंकाळी प्रदोष काळामध्ये पूजा झाल्याच्या नंतर कालभैरव अष्टक हे स्तोत्र आहे ते 11 वेळा पठण करायचं आहे. तुम्ही म्हणाल आमच्याकडे वेळ नाही. 1 वेळा म्हणण्यासाठी तुम्हाला 2 ते 2.5 मिनिटे वेळ लागतो, जे नेहमी म्हणतात त्यांना. आणि जर प्रथम म्हणत असाल तर 3-4 मिनिटे वेळ लागेल. 11 वेळा म्हणण्यासाठी तुम्हाला मोजून 15 मिनिटे वेळ लागेल आणि 15 मिनिटे आपण देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाला आम्हाला अजिबात शक्य नाही, 1 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. पण मी सांगते की या दिवशी जयंती आहे, 11 वेळा जरूर म्हणा. आणि यानंतर तुम्हाला जयंतीपासून बरोबर 40 दिवस जर तुम्ही दररोज 1 किंवा 11 वेळा कालभैरव अष्टक जे स्तोत्र आहे हे दररोज सायंकाळी पठण केलं किंवा दिवसातून कधीही पठण केलं तरीही चालेल. पण 40 दिवसांची ही सेवा करताना तुम्हाला दररोज कालभैरवांना तुमच्या देवघराच्या थोडंसं साईडला, दररोज पूजा मांडणी शक्य नाही आहे,
पण त्यांच्या नावाने तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि मग हे कालभैरव अष्टक स्तोत्र वाचायचं आहे. आणि ही सेवा तुम्ही जर 40 दिवस केली, का करता हे फक्त तुम्ही देवांना तुमची इच्छा सांगा. तुमची कोर्ट कचेरी असू द्या किंवा तुमच्या नोकरीत अडथळा येत असेल किंवा तुमचं खूप मोठं आजारपण असेल तर तुम्हाला खरंच याचा खूप छान अनुभव येईल. अवश्य ज्यांना शक्य आहे त्यांनी 40 दिवसांची ही सेवा आवर्जून करावी. त्यानंतर काळ्या कुत्र्याला जर तुम्हाला शक्य असेल तर कालभैरव जयंतीला सुद्धा तुम्ही घास खाऊ घाला. त्यानंतर तुम्ही 1 चपाती घ्यायची आहे आणि मोहरीच्या जे तेल आहे त्या तेलामध्ये तुम्हाला तुमची करंगळी किंवा मग करंगळी शेजारील बोट जे आहे ते बुडवायचं आहे आणि एक आडवी रेष ओढायची आहे. म्हणजे अर्ध्या भागावरती एक रेष ओढून घ्यायची आहे आणि त्यापासूनच तुम्हाला त्या चपातीचे 2 भाग करायचे आहेत. आणि एक काळ्या कुत्र्याला आणि एक जे कुठलं कुत्रं असेल वेगळ्या कलरचं त्याला तुम्हाला चपाती खाऊ घालायची आहे. जर काळ्या कुत्र्याने चपातीचा फक्त वास घेतला आणि ती खाल्ली नाही तर समजून जा की तुमच्या मागे खूप मोठी साडेसाती आहे आणि जर खाल्ली तर समजा की कालभैरवांची तुमच्यावरती कृपा आहे. आणि जोपर्यंत काळं कुत्रं चपाती खात नाही तोपर्यंत तुम्हाला थोडंसं मोहरीच्या तेलामध्ये बोट बुडून त्या चपातीला लावायचं आहे आणि दररोज हा प्रयोग करत राहायचा आहे. काळ्या कुत्र्याने नाही खाल्लं तरी दुसरं कुत्रं खाऊन जाईल, पण काळं कुत्रं खाईपर्यंत हा उपाय सातत्याने करा. ज्या दिवशी काळं कुत्रं तुमची चपाती खाईल त्या दिवशी समजून जा की आपली साडेसाती संपलेली आहे, आपला मार्ग मोकळा झालेला आहे. त्यानंतर कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण जी पूजा मांडणी केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर तुमचं स्तोत्र वगैरे वाचून झाल्यानंतर तुम्हाला 33 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत. वेगवेगळ्या फ्लेवरच्या असतील, गुलाब, चंदन किंवा गुगुळ तर अशा घ्या. किंवा जर तुमच्याकडे एकच तुम्ही फ्लेवर वापरत असाल तर एकाच प्रकारच्या तर 33 अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला पूजेसमोर लावायच्या आहेत. जर तुमच्या गावामध्ये मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही 33 अगरबत्त्या लावू शकता, नसेल तर आपल्या घरामध्येच लावा. आणि याचा जो काही धूप पडेल तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एका पुडीमध्ये भरून घ्यायचा आहे किंवा एखाद्या छोट्या डबीमध्ये ठेवा. आणि दररोज त्याची थोडी थोडी रक्षा जी आहे ती तुमच्या घराच्या संपूर्ण जे रूम आहे त्याच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक शनिवारी किंवा मग अमावस्येला थोडीशी फुंकर मारायची. यामुळे आपल्या घरातील साडेसाती निघून जाते आणि कालभैरवांची आपल्यावरती कृपा होते. तर कालभैरव हे एक जागृत देवता आहेत आणि तुम्ही जर मनोभावे या सेवा केल्या तर खरंच त्यांची कृपा होईल. या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी कालभैरव जयंती विशेष उपवास करावा. स्त्री पुरुष दोघांनीही करावा. आणि ज्यांना कोर्ट कचेरी आहे, ज्या महिलांना सासरी सासूरवास होतो, भले तो पतीकडून असू द्या किंवा मग सासरची लोक आहे, सासू सासरे इतरांकडून तुम्हाला चांगलं वागवलं जात नाही, मुद्दामून अन्याय होत असेल तर अशा महिलांनी रविवारी किंवा प्रत्येक महिन्याच्या कालाष्टमीला उपवास आवर्जून करावा आणि या जयंतीला त्यांनी मनोभावे कालभैरवांची सेवा करावी. बघा तुम्हाला 1-2 उपवासामध्येच फरक जाणवेल. खरंच तुमच्यावरती जी वाईट नजरबाधा आहे किंवा जे तुम्हाला वाईट वागवलं जातं यामधून तुमची सुटका होईल आणि खरंच तुमचे चांगले दिवस येतील. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालभैरव जयंती विशेष सेवा पाहिलेली आहे, छोटे उपाय पाहिलेले आहेत, पूजा मांडणी कशी करायची पाहिलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी सेवा करण्याचा प्रयत्न करावा. खरंच वर्षातून एकदाच ही संधी येते, या संधीचं सोनं करण्याची ही एकच वेळ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्रत्येकाने लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणारी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन स्वामी संदेशांचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.